बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे। आदरणीय अजितदादांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागेल असं कधी कोणाला वाटलं नव्हतं, परंतु ती निवडणूक लागली आणि आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता। अजितदादांच्या सुवेद्य पत्नी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार प्रमुख उमेदवार तिथे आहेत। 53 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते। काँग्रेसने त्या ठिकाणी आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज भरला होता। काही अटी घातल्या होत्या, बिनविरोध होणार की नाही या सगळ्या चर्चेनंतर अखेरीस आदरणीय शरद पवार साहेबांनी, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळांना केलेला फोन असेल, या सर्व ह्याच्यातून काँग्रेसने अखेरीस सर्वांची विनंतीला मान देऊन आणि एक संस्कृती जपण्याचा विषय म्हणून आपला उमेदवारी अर्ज आकाश मोरेंचा माघारी घेतला। परंतु झालं काय, सर्वांना वाटत होतं निवडणूक बिनविरोध व्हावी, ती झाली नाही। खरं तर त्यांच्या पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या जिल्ह्याचे कोणी अध्यक्ष असतील, निवडणुकीचा कोणी इन्चार्ज होता की नव्हता, कारण निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कुणी प्रयत्न केल्याचं दिसत नाही। सुनेत्रा वहिनींचा उमेदवारी अर्ज दाखल करायला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे असतील, युगेंद्र पवार असतील, आमदार रोहित पवार असतील, यांना कोणालाही निमंत्रण दिलं नाही। हे त्या पक्षाचं अपयश आहे। शिवाय उमेदवारी जे कोणी उमेदवारी भरणारे अर्ज होते त्यातले 23 अर्ज आज अखेरीस राहिलेले आहेत। निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही। शेवटी निवडणूक लागलीच आणि जे कोणी 23 उमेदवार आहेत त्यांच्याशी कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनील तटकरेंनी लक्ष देऊन त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होत्या, त्यांना बोलवायला पाहिजे होतं, विनंती करायला पाहिजे होती। निवडणूक बिनविरोध नक्की होऊ शकली असती, परंतु सुनील तटकरे असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील किंवा बारामती या पोटनिवडणुकीचे जे कोणी इन्चार्ज असतील, यांनी कुणीही निवडणूक ही सिरियस घेतली होती असं दिसत नाही। यांनी निवडणूक जर सिरियस घेतली असती, प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जर खरंच काम केलं असतं तर निश्चितपणे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती। परंतु सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा त्यांचा पक्ष या निवडणुकीमध्ये सबशेल फेल ठरला आणि शेवटी निवडणूक ही लागलीच। हे त्या पक्षाचं अपयश आहे, हे योग्य झालेलं नाही। सुनील तटकरेंनी या संदर्भात जबाबदारी घ्यावी।